एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर जवळील शिगाव येथे घडली। बोईसर येणा मार्गावर बसला ओव्हरटेक करताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या अपघाताप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। बोईसर येणा मार्गावरील एसटी बस आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील शरद घाटाळ वय वर्ष 30 आणि अनिकेत कांबडी वय वर्ष 18 या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात विराज कांबडी हा गंभीर जखमी झाला आहे। जखमी तरुणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास येणा येथून बोईसरकडे येणाऱ्या एसटी बसला खानिवडे येथील वळणावर ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली। यामध्ये दुचाकीवरील 2 तरुण बसच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण बाजूला फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे। अपघातामध्ये मृत आणि जखमी तरुण हे शिगाव येथील रामपाडा येथे राहणारे असून गावावर शोककळा पसरली आहे। अपघाताची खबर मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी मृत तरुणाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तारापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले। पोलिसांनी एसटी बस चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली। या अपघात प्रकरणी बोईसर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।